गव्हर्नर हाऊसच्याबद्दल तो प्रश्न विचारला. 48 एकरमध्ये झालं काय मला सांगा. अगदी गव्हर्नर म्हणजे अगदी मी म्हणतो तर हे म्हणजे 8 एकर पण खूप झाली ना. आणि जर समजा ज्या वेळेस तिथं राष्ट्रपती जेव्हा येतात कुठल्याही राज्यामध्ये जातात त्यावेळेस ते गव्हर्नर हाऊसलाच उतरतात. मग अशा वेळेस तुम्ही तेवढ्या काळाला का राष्ट्रपती काय महिने थोडी थांबतात. जे काय त्यांचा दौरा असेल किती मग दिवसाचा असेल तेवढ्या दिवस तुम्ही सिक्युरिटी पर्पजसाठी तुम्ही ते संग्रहालय बंद ठेवा ना. आज किती जरी तुम्ही विचार केला, आयडिया चांगली, संकल्पना चांगली, फॅन्टॅस्टिक आहे कुठली अरबी समुद्राच्या मध्ये. आज मला सांगा तिथं उद्या एन्व्हायरमेंट हे ते निसर्गाच्या समोर तर आपण काहीच नाही. आणि मग जरी हे केलं तर लिमिटेशन येतात ना. तुम्ही तिथं म्हणजे पायल फाउंडेशन किंवा जे आता ब्रिजेस बांधतो तसं करून किती मोठं प्लॅटफॉर्म तयार होतं. इथं अख्खी 40 एकर आहे ना, नाकच आहे. मग कोण म्हणाल की ते गव्हर्नर असेल, इथं पहिलं काय गव्हर्नर राहायचं ते असंच ते. नंतर हे ब्रिटिश आले, मग त्यांनी तिथं आणला गव्हर्नर झालं राज्यपाल, झालं की. मग आता महापौरचा बंगला जो आहे त्याचं स्मारक झालंच नाही. शिवाजी महाराजांचं काय, त्यांच्यासमोर काय गव्हर्नर काय, गव्हर्नर दुसरीकडे बांधून द्या ना. 8 एकर त्याच्यासारखा स्पॉट नाही आणि तोच आयडियल स्पॉट आहे. कुठं आणणार मला सांगा. 40 एकर तुम्हाला मुंबईत कुठं मिळणार. 40 एकर काय करू शकणार नाही तुम्हाला. 40 एकर अपेक्षित आहे की 8 एकर. 40 एकर अपेक्षित आहे की 8 एकर. 48 एकर जमीन आहे. 40 एकर काय गव्हर्नर द्यायची. मग 8 एकर. बाळासाहेब छत्रपती तारकांची समाधी बरेच वर्ष झाली उठवून ठेवली. त्याचं बांधकाम वगैरे काय झाले नाही. त्याच्यात सांगतो ना, तर माझं जे कल्चरल डिपार्टमेंट ज्यांच्याकडे आहे गजेंद्र सिंगजी शेखावत यांच्याशी पण आपण बोललो आहे. आणि एन्व्हायरमेंटचे जे आहेत भूपेंद्र यादव यांची आपण मीटिंग लावणार आहोत संयुक्त. हे सगळे जेवढे विषय आहेत ना आर्किओलॉजिकल ते सगळं हे सगळ्यांचं हे करणं गरजेचं आहे. आता पर्यटन मंत्री आपल्या जिल्ह्यात म्हणजे काय होऊ शकतं पर्यटन संदर्भात काय होऊ शकतं ना. शेवटी केंद्रातनं निधी जास्त पाहिजे तर केंद्रातनं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय तुम्ही आता मगाशी जो बोलला, मग त्याच्यासाठीचा जो काही मागणी आहे तशी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे किंवा वरती केंद्राकडे करणार आहात का, किंवा तसं काही बोलणं झाली की केली आहे. काल घोषणा पण केली. आता काय करायचं, आता तर आम्हाला सुरुवात करायची. करा म्हणून मागणी केली. तुमच्या मागण्यांना दाद मिळत नाही का भाजप पक्षाकडून? दिली की, सांगितलं ना करणार म्हणून. घोषणाच केला ना. काय केलं हे तर मागं तर पाहायला गेलं तर हे काँग्रेसच्या काळातच घोषणा व्हायला पाहिजे होतं. कारण की एवढे वर्ष काँग्रेसने राज्य केलं आहे देशावर. त्यानंतर त्यांच्यानंतर ही घोषणा करायला हवी होती, शिवसेनेने करायला पाहिजे होती बाळासाहेबांच्या काळात. कारण की म्हणजे महाराजांचं नावाचंच पक्ष आहे. शिव म्हणजे काय, शिवाजी महाराज, शिवसेना त्यांनी सुद्धा केली. मग मी यांना सांगितलं की उठ सूट कोणी पण जणू काय जसं किरकोळीत एक असं राजमातांच्या बाबतीत तुमच्या
आपल्या छत्रपती शिवाजी महाराज या समाज काय कारणच नाही. आपण ज्यांना त्यांचं एक आदराचं ज्यांना स्थान दिलं देवाऱ्यात, त्या बाबतीत म्हणलं हे तर मागं व्हायला पाहिजे, त्यांनी केलं नाही. म्हणलं हे जर हे करणं गरजेचं आहे, त्यांनी मान्य केलं. आणि फार चांगलं झालं. म्हणजे मी तर म्हणेन की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं जर काम कुठलं असेल तर हे सगळं हे मी सुचवलं आणि झालं. तर वास्तविक आता प्रत्येकजण महाराजांच्या नावाचा उल्लेख घेऊनच श्री गणेशाला सुरुवात करतो, तर हे मागंच व्हायला पाहिजे. आणि आता तुम्ही जे ह्याच्याबद्दल गव्हर्नर हाऊसच्या बद्दल थोरले प्रतापसिंह महाराजांनी पहिली शाळा सुरू केली, तेच की तर त्याचं अनुकरण महात्मा फुलेंनी केलं असं तुम्ही जे विधान केलं होतं. मला एक सांगा, म्हणजे त्या विचारांनी ते पुढं गेले. मी काय असं म्हणत नाही. बरं, जर कोणाला आता जे कोण आता त्यांनी सांगितलं ते खासदार उदयनराजे यांनी जे काय तर त्यांचं काय त्याला म्हणतात, अभ्यास त्यांचा फार मोठा आहे, त्याबद्दल मला काय बोलायचं नाही. तेव्हा माहीत नसतं महाराजांनी त्या थोरले प्रतापसिंह महाराजांनी बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की आज संपूर्ण महाबळेश्वर त्यांनी बसवलं, कासचं धरण त्यांनी बांधलं, वेण्णा नदीवरचं धरण त्यांच्या हातून झालं. त्याचबरोबर इथून साताऱ्यापासून पुण्यापर्यंत रस्ता त्यांनी बनवला स्वखर्चात. हे संपूर्ण करत त्याच प्रकारे महात्मा फुलेंनी देखील त्यांनी जे काय ते उद्योजक होते, कॉन्ट्रॅक्टर लाईनमध्ये होते, त्यांनी जे काय त्यांनी संपत्ती गोळा केली तीसुद्धा लोकांच्या सेवेसाठीच त्यांनी अर्पण केली. कात्रजच्या बोगद्यात त्यांचं योगदान. त्यानंतर महिला त्या शिक्षणावर त्याच्या संदर्भात त्यांचं आणि सावित्रीबाईंचं त्यांनी दोघांचं मोठं योगदान हे नाकारत नाहीच आहे ना. पण पहिली शाळा ही जे चालू झाली, आता मला सांगा, शेवटी एज डिफरन्स आहे का नाही मला सांगा. यावेळेस जर तुम्ही बघितलं तर थोरले प्रतापसिंह महाराजांचा अंत ज्यावेळेस झाला, म्हणजे त्यांचं लाईफस्पॅन त्याला म्हणतो, त्यावेळेस मला वाटतं की म्हणजे जे तुम्ही माहिती घेतली त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंचं वय काही तारुण्यात होते, म्हणजे 20, 21, 22 त्यांचं वय होतं. तेव्हा मी कम्पेअर असं करत नाही. म्हणायचं आता कोणी पण काय म्हणतं की त्यांनी असं केलं आणि अनुकरण केलं. एखादी चांगली गोष्ट समजा दुसरे कोणी केली असेल तर आपण ती आपल्या आयुष्यात त्याचा आपण उपयोग आपण आपल्या माध्यमातून त्याचं अनुकरण किंवा जो काय शब्द असेल त्या शब्दात मला जायचं नाही. एकदम हटके आहे काय? नाही, हटके असं नाही काय, पण शेवटी मला एक सांगा की रंग म्हणजे इंद्रधनुष्य रेनबो ज्याला म्हणतो त्यात 7 रंग असतात. हा चांगला, हा वाईट का. निळा रंग नेहमीच माझा आवडता रंग. आणि रंगात काय तसं बघायला गेलं आपण सगळे एक आहोत. धर्म मनुष्य हा एकमेव धर्म आहे. उसनी असं कुठं ना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मानलं, ना त्यांच्या पश्चात जेवढे समाजसुधारक समाजाला दिशा देण्याचं काम केलं, ना त्यांनी त्याची कधी पर्वा केली. किंबहुना तसं पाहायला गेलं मला खरंच म्हणजे हे अलीकडच्या काळात मी कालसुद्धा बोललो की पूर्वी समाजाचा लोक ह्या अगोदरची पिढी किंवा समाजाचा जास्त विचार करायचा आणि मग शेवट आपला
अलीकडं काय कोणास ठाऊक जास्तीत जास्त व्यक्तिकेंद्रितपणा पाहायला मिळतो आणि ज्यांच्यामुळं तेढ निर्माण करायचं काम होतं हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. आणि हे जे लोक तेढ निर्माण करतात तर ह्या जातीतला त्या जातीतला, मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, पण शेवटी एखादं दुर्दैवाने एखादं कोणावरती तसं होऊ नये आणि आजारी पडू नये. पण त्यावेळेस किंवा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा असं म्हणजे कोणाच्या नशिबी ते येऊ नये. पण त्यावेळेस मला सांगा, आपण कधी जातीचा विचार करत नाही. त्यावेळेस ब्लड ग्रुपचा आपण विचार करतो की माझं ब्लड ग्रुप काय आहे, ए नेगेटिव्ह. तर ए नेगेटिव्हचं मला रक्त मिळतं आहे का, ते कोणाचं आहे आपण विचार करत नाही त्यावेळेस का. त्यामुळं सगळे एक आहे आणि ह्या भावनेतनं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, बाबासाहेबांचे विचार आहेत, ह्याच्यातनंच एकी आणि एकतेच्या माध्यमातूनच प्रगती आणि महासत्तेकडं आपण वाटचाल करू शकतो. ज्या दिवशी जास्तीत जास्त जातीवाद निर्माण हे लोक करत आहेत, त्यांना कळकळीची विनंती आहे की ते थांबावं, नाहीतर देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार.